शेतकरी मित्रांनो, आता हळद लागवडीची सुरुवात हे आता आपण इथं करायची आहे. आणि जर पाऊस पडला तर बेड पडत नाहीत, तर त्यासाठी बेड पाडणं आवश्यक आहे. तर आपण आता इथं 5 फुटाचे बेड जे आहेत ते इथं असे पाडून घेतलेले आहेत. आणि 5 फुटाचे बेड यासाठी पाडले का हळदीचे कंद हे चांगल्या प्रकारे पोसणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर चांगल्या प्रकारचे हळदीचे कंद पोसण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं बेड पाडले 5 फुटाचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला 5 फुटाचे बेड पाडल्यानंतर आपल्याला आतमध्ये किती अंतर ठेवायचं हे आपल्याला आता म्हणजे 2 ओळीमधलं तर आपण ठेवायचं आहे. आता हा माथा जो आहे, हा माथा आपल्याला आहे 30 इंचाचा. आपण इथं बघू शकता. तर 30 इंचामध्ये आपण 15 इंच जे आहे, तर आपल्याला या 15 इंच आपल्याला इथं डवरे घ्यायचे आहे. आणि डवऱ्याने कॉकऱ्या पाडायच्या, ज्याला आपण साऱ्या म्हणतो, अशा प्रकारे. आणि हे 15 इंच पाडल्यानंतर आपण याच्यामध्ये अशा साऱ्या पाडल्यानंतर आपल्याला इथं खोल साऱ्या पडायच्या, ज्याला फडके वगैरे बांधायचे. आणि त्याच्यानंतर ज्यात हळद 6 इंचावर 9 इंचावर आपण लावू शकता. जास्तीत जास्त 6 इंचावर चांगली. आणि उभीच लावा, आडवी लावू नका. आडवी जर लावली तर आपण एखाद्या वेळेस त्याच्यात दवरा वगैरे काही चालवला तर ते अशा आडवी असल्यामुळे या डवऱ्याने निघू शकते. त्याच्यामुळं आडवी लावू नका, उभीच लावा. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे आता हे 15 इंच जे आहे, तर या 15 इंच आपल्या डवरे पाडल्यानंतर आपल्याला या बाजूला, ही बाजू जी आहे, तर या बाजूला आपल्याला साधारणतः इथं अंतर किती मिळते शेंगा पोकण्यासाठी, तर इथं अंतर आपल्याला 9 इंच मिळते. इकडं अंतर आपल्याला 9 इंच मिळते. म्हणजे आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे 9-9 इंच अंतर इथं आपल्याला मिळू शकते. तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळद लागवड करायची, 6-6 इंचावर बुजून घ्यायची. नंतर लगेच आपल्याला बेड मेकर आणायचं किंवा पॉवर टिलरनं माती त्याच्यावर परत ताबडतोब आपल्याला याच्यावर चढवायची. आणि चढवल्यानंतर आपली मातीचा भर जो आहे हे हळदीच्या बेण्यावर चांगल्या प्रकारे येईल. जेणेकरून पाऊस पहिला जास्त जर झाला तर आपल्या शेंगा किंवा याच्यावरची माती डगरून ही बेडच्या नाल्यामध्ये जाईल आणि त्याच्यामुळे शेंगा उघड्या पडतील, असा कुठलाही इथं समस्या उद्भवणार नाही. आणि त्यामुळं आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे आपल्या हळदीची लागवड अशा प्रकारे आपण करू शकता. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे आता याच्यावर खत कोणतं फेकायचं, बेसल डोस कोणता द्यायचा. तर बेसल डोस आपल्याला कोणता द्यायचा, तर बेसल डोस आपल्याला फक्त 10-26 एकरी एक गोणी द्यायची. जास्त खतं द्यायची नाही, आगाऊचा खर्च करायचा नाही. कारण जेणेकरून आपल्याला इथं जोपर्यंत मुळ्या हळदीला तयार होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं इतर खाद्य किंवा जास्त खाद्य देऊन काही फायदा नाही. कारण जोपर्यंत त्याला मुळ्या छोट्या आहेत तेव्हा त्याच्या मुळ्यांच्या संपर्कात जास्त खत नको आहे. कारण जेणेकरून त्या मुळ्यांना जास्तीत जास्त मरतूक होऊ नये आणि त्या जिवंत राहिल्या पाहिजे. कारण फॉस्फेटिक ॲसिड वगैरे जास्त असते, त्यामुळे मुळ्या ह्या त्याला काय म्हणतो आपण, काळ्या पडतात, अन्न ग्रहण करू शकत नाही. तर त्यामुळं काय होते, त्याला एक मार बसतो, शॉक बसतो. त्यामुळं जास्त खत द्यायची नाही. सिंगल सुपर फॉस्फेट जर आपल्याला द्यायचं असेल तर एकरी 4 गोण्या पावडर स्वरूपात असं बेडवर टाकून द्यायचं. किंवा 10-26-26 इथं घेऊ शकता. किंवा सिंगल सुपर फॉस्फेट पावडरमध्ये 1 गोणी पोटॅश टाकून आपण यावर टाकू शकता. आणि त्याच्यानंतर आपण हे जे मातीचे खडे आहेत, हे छिद्र आहेत, हे एकमेकावर असे असल्यामुळं याच्यामध्ये खत आपलं मिक्स होऊन जाते. काकऱ्या पडायच्या, त्याच्यानंतर आपल्याला इथं हळद लागवड करायची. अशा प्रकारे आपण व्यवस्थापन करू शकता. आणि सध्या वातावरण ढगाळ आहे, उष्णता आहे, पण ढगाळ वातावरण आहे, त्यामुळं पाऊस येण्याची शक्यता आहे. असं जर वातावरण असेल ज्या वर्षी, त्या वर्षी हळद लवकर लावली तरी चालते. आपण हळद लागवड 25 किंवा 21 किंवा 25 मे पासून करू शकतो. आणि 7 जूनपर्यंत हळद आपण लागवड संपून टाकायची, जेणेकरून आपल्याला चांगले उतारे घ्यायचे असतील तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त खर्च करायचा नाही, हळदीला कसा करायचा आणि कमी खर्चामध्ये हळद कशी जास्त घ्यायची हे आपल्याला जर बघायचं असेल तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ पहा. आणि आपलं हळदीचं उत्पन्न एकरी वाळलेल्या हळदीचं 40, 50, 60 क्विंटलपर्यंत आपल्याला कसं घ्यायचं हे आता आपण या यूट्यूब चॅनलद्वारे, आपण इथं इंस्टाग्रामद्वारे, फेसबुकद्वारे, असं सर्व जे सोशल मीडिया आहे याच्याद्वारे आपल्याला इथं शेतकऱ्यांचं जास्ती उत्पन्न काढून दाखवायचं आहे. तर आपल्याला एका एकरामध्ये शेतकऱ्यांना 10 लाखाचं उत्पन्न कसं निघेल हळदीचं, हे आपण त्यासाठी प्रयत्न करायचे आहे. तर अशा प्रकारे आपण मार्गदर्शन करू शकता. वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं किंवा आपण दिलेली माहिती आपण घेऊ शकता आणि जास्तीत जास्त उत्पन्न आपण घेऊ शकता. आणि शेतकऱ्यांना वेळोवेळी आपले व्हिडिओ हे वारंवार येत राहतील, ते फक्त तुम्ही बघत राहा. तर अशा प्रकारे आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.